नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सध्या पावसाळा आहे आणि या व्हिडिओमध्ये जे माझे मित्र दिसत आहेत हे दरवर्षी एका पावसाळी ट्रिपचं आयोजन करतात आणि तो अनुभव घेतात। एकदाही त्यांच्याबरोबर मला कधी ट्रिपला जाणं शक्य झाले नाही, परंतु यावेळेला मी नक्की त्यांच्याबरोबर आहे। गोवा ट्रिप नियोजित आहे आणि या गोवा ट्रिपचा अनुभव आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून घेता येईल। अब चाहे जो हो जाए मैं दुनिया से अपना डरूं, तुझसे मैं प्यार करूं। तर मित्रांनो 4 ते 4.5 तासाचं हे रनिंग असणार आहे आणि त्यामुळे गाडीमध्ये पेट्रोल भरणं गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही हातिवलेच्या पुढे कोंडिये या ठिकाणी पेट्रोल पंपावरती आलेलो आहोत। आता या ठिकाणी गाडीमध्ये पेट्रोल भरणार आणि पुढच्या प्रवास मार्गाला सुरुवात करणार। तर मित्रांनो, प्रवास मार्गामध्ये नाश्त्यासाठी आम्ही मेन हायवेला सोडून नांदगाव फाटा या ठिकाणी एक प्रसिद्ध हॉटेल आहे, हॉटेल बोभाटे, या ठिकाणी नाश्ता करायचं ठरवलं। कारण या अगोदर या हॉटेलमध्ये मी, बाब्या आणि विनायक या ठिकाणी नाश्ता केला होता। खूप स्वादिष्ट नाश्ता, परंतु सकाळचे 8 वाजले असल्याकारणाने हॉटेल अजून बंद होतं। त्यामुळे प्रवास मार्गात पुढे कुठेतरी नाश्ता करायचा असं सर्वांनी ठरवलं। हॉटेल माऊली आपण प्रवास मार्गात कुडाळ तालुक्याची प्रसिद्ध बाजारपेठ आणि त्या ठिकाणी नाश्ता करायचं ठरवलं, परंतु अजून काही हॉटेलं बंदच होती, काही हॉटेलं चालू होती, परंतु तिथे नाश्त्यासाठी काहीच मेनू तयार नव्हते, कारण सकाळचे 9:15 वाजले होते। परंतु प्रयत्न केल्यानंतर एक प्रसिद्ध हॉटेल सापडलं आणि तिथे नाश्ता करायचं ठरवलं। कोकणचा एक प्रसिद्ध मेनू घावणे चटणी काही जणांनी घेतली, तर काहींनी वडा, रस्सा, पाव घेतला। नाश्ता स्वादिष्ट होता। आता यानंतर आम्ही पुढच्या प्रवास मार्गाला सुरुवात करीत आहोत। पैसे तू जेव्हा शाळेत जायचं ट्रिप तेव्हा विचारलं होतं शिक्षकांका, तुम्ही पैसे काढतास की नाही, काय विचारलं मग? तर मित्रांनो, जवळजवळ महाराष्ट्र गोव्याच्या बॉर्डरवरच व्हाईट ट्रफल रिसॉर्ट आहे आणि ते रिसॉर्ट आम्ही बुक केलेलं आहे। इथून जवळच गोव्यातील एक प्रसिद्ध आरंबोली बीच आहे, त्याच ठिकाणी हे रिसॉर्ट आहे। तर आता सकाळचे जवळजवळ 10:30 वाजत आलेले आहेत आणि आपण व्हाईट ट्रफल रिसॉर्ट या ठिकाणी आलेलो आहोत। या रिसॉर्टमधला आपला अनुभव, त्याचबरोबर गोवा बीचचा आपल्याला अनुभव या व्हिडिओमध्ये घेता येईल। या ठिकाणी गाडीमधील ज्या आमच्या वस्तू होत्या, बॅगा होत्या, त्या बॅगा सगळ्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आता आतमध्ये रिसॉर्टमध्ये जाऊया। चला एंट्री करा। फायनली आपण व्हाईट ट्रफल रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत। प्रवास खूप चांगला झाला। आपण आतमध्ये एंट्री करत आहोत आणि या ठिकाणचा अनुभव देखील आपल्याला शेअर करता येईल। आधार कार्ड वगैरे चेक झाल्यानंतर आता आम्ही आमचे जे 2 रूम बुक केलेले आहेत त्या रूमकडे आम्ही चाललो आहोत। ते रूम देखील आपल्याला पाहता येतील। हम सो जाएंगे मस्त रे। तर मित्रांनो, रिसॉर्टमध्ये प्रत्येक रूममध्ये आपलं साहित्य ठेवण्यासाठीची व्यवस्था, त्याबरोबर रूमची व्यवस्था देखील खूप चांगली आहे। AC, TV, त्याचबरोबर छोटा फ्रीज देखील आहे। अरे बाबा हा बघा कशा झोपला आहे। साईडला हा दुसरा रूम सुद्धा आपण पाहू शकतो। हे दोन्ही रूम आम्ही बुक केले आहेत। बेड, शैक्षणिक सहलला मी गेलो होतो, परंतु हा अनुभव माझा खूप वेगळा असणार आहे। आज हे माझ्या मित्रांबरोबर या 2025 वर्षामध्ये हा ट्रिपचा अनुभव यांच्यासोबत मी घेणार आहे। जबरदस्त वाटते। वारला देतो कोणतरी आहे। सो या रूममध्ये AC आहे आणि खूप छान या ठिकाणी वाटते। मनावरचा तणाव दूर होईल असं वातावरण आहे। तुम्ही कधी आलात तर नक्की या रिसॉर्टला भेट द्या। जबरदस्त वाटते, जबरदस्त। पहिल्यांदा चालू आहे मी या मित्रांबरोबर। हे दरवर्षी येतात आणि हा अनुभव घेतात, परंतु माझ्यासाठी हा नवा अनुभव असणार आहे। या माझ्या हा रूम देखील किती झकास वाटतंय, असं पडून राहावंसं वाटतंय, गारगार वाटतंय। पास यार।
भूक खूप लागली होती, परंतु जेवण तयार नव्हतं. त्यामुळे जेवण तयार होईपर्यंत स्विमिंग पूलमधील स्नानाचा आनंद घ्यायचा असं सर्वांनी ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही स्नानाचा आनंद घेत आहोत. जमत नाही जमत नाही. अरे पुढचा आमच्या वजनात माझ्या खोबड्यात बसला. जय जय त्याचा आवाज वाढवून येता. डान्सर तर काही आता जवळजवळ दुपारचे 2:15 वाजत आलेले आहेत आणि रिसॉर्टमध्ये दुपारच्या जेवणाची ऑर्डर केली. या जेवणाच्या ऑर्डरमध्ये बिर्याणी, त्याचबरोबर चायनीज मेनू, चोप्पल राईसची ऑर्डर केली. आणि आम्ही आता बाहेर जात आहोत. थोडं म्हटलं बीचवरती फिरूया आणि त्याच्यानंतर चहा वगैरे थोडं घेऊया, फ्रेश होऊन येऊया. रिसॉर्टच्या बाहेर पाहूया. बीच काय बघितलेला नाही मी, यांनी बघितलेला आहे. गाडीने जायचं आहे, बाहेर फिरून यायचं आहे. दुपारच्या जेवणानंतर 2 तासाची विश्रांती घेतल्यानंतर आपण या बीचकडे जात आहोत. तर मित्रांनो, रिसॉर्टपासून जवळच असलेला अरंबोल बीच आणि त्या ठिकाणी आपण आलो आहोत. आता गाडी पार्क करून जो नयनरम्य समुद्रकिनारा आहे तो पाहायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. गोव्यातील अरंबोल बीचवरची रम्य सायंकाळ आपण अनुभवणार आहोत. अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे. अरंबोल बीच गोवा राज्यातील आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मी फर्स्ट टाइम आलोय या बीचवरती. या समुद्राच्या लाटा आपल्याला बरंच काही शिकवून जातात. पुढे येणाऱ्या लाटा यश, महत्त्वाकांक्षा यांचं प्रतीक, तर मागे जाणाऱ्या लाटा म्हणजे अपयश, मानहानी पचवण्याची शक्ती. आपल्या आठवणीतील एक गोड आठवण गोव्याची अरंबोली बीचवरची नयनरम्य अशी सायंकाळ. हे अजय, बायका ह्या बघतात ना मालिका, तशी तू मॅच बघ. 12 वाजत आलेत, रात्रीचे 12 वाजत आलेत. आम्ही 9च्या मानाने जेवण आलो, तरी पिक्चर बघत होतो आणि पुन्हा भूक लागली म्हणून हे काजू खात आहे. पुलिस का हाथ पकड़ता है, पुलिस का हाथ पकड़ता है. पुलिस का हाथ पकड़ता है, पुलिस का हाथ पकड़ता है. तर गाईज आता 7:15 वाजत आलेले आहेत आणि आमच्या ट्रिपचा सेकंड दिवस स्टार्ट होतोय. 5 ते 6 तासांची झोप मिळाली आहे. एवढी झोप पुरेशी आहे. आणि आज या सेकंड डेमध्ये आम्ही कुठे कुठे फिरायला जाणार आहोत ते नक्कीच या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहता येईल. आता सुरुवात झालेली आहे.
माझा जोडीदार इथे उठून आपली सगळी तयारी करतोय आणि एका बाजूला हा जोडीदार झोपलेला आहे आणि त्या रूममध्ये दुसऱ्या माझ्या बाकीचे जोडीदार आहेत. तर दुसरा दिवस आपला कसा स्टार्ट होतोय, त्याचा एंड कसा होतोय, पर्यायाने ट्रिपचा एंड कसा होतोय या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की पाहता येईल. चला उठूया. तर मित्रांनो, गोव्याची रम्य सकाळ, प्रसन्न वातावरण आहे बाहेर आणि या ठिकाणी आता आपण सेकंड डे मध्ये कुठे फिरायला जायचं आहे याचं देखील आम्ही नियोजन करत आहोत. या ठिकाणी सर्वांची तयारी झाली, सर्वजण फ्रेश झालेले आहेत. जे काय ब्रश, आंघोळ वगैरे जे काय सगळं प्राथमिक ज्या काय क्रिया करायच्या होत्या त्या सर्व आटोपून झालेल्या आहेत आणि आता आपण आजच्या दिवसाला सुरुवात करत आहोत. तर काही सेकंड डेची सुरुवात आणि इथून आम्ही आता रिसॉर्टच्या इथून निघालो आहोत. गोव्यामध्ये जायचं आहे आणि जी टेम्पल मंदिरं आहेत ती सर्व मंदिरं वगैरे असतील ते आपल्याला बघायचे आहेत. देवदर्शन यो खायचो एरिया रे ह्या मापसा म्हणता यो मापसा दिला. तर मित्रांनो, आतमध्ये आता गोव्यामध्ये आपल्याला ओल्ड गोवा आणि न्यू गोवा अशी विभागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी जी टेम्पल आहेत, मंदिरं आहेत, ती मंदिरं आपल्याला पाहायची आहेत आणि देवदर्शन करायचं आहे. तर नको नको बाबा, मला मागा वडो खाऊ कोण नाही बोलतो ना. तर मित्रांनो, नाश्ता करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. तर नाश्त्यामध्ये तुम्ही पाहत आहात या ठिकाणी बटाटा भजी, त्याचबरोबर मॅगी, वडा, रस्सा हा नाश्ता आहे. तर मित्रांनो, श्री शांतादुर्गा मंदिर आपण पाहत आहोत. खूपच नयनरम्य, भव्य दिव्य, आकर्षक असं हे मंदिर आहे. आता गोव्यात आलोच आहोत. तर गोव्याची निशाणी म्हणजे एकाच डिझाईनची, जवळजवळ एकाच रंगाची ही शर्ट आम्ही सर्वांनी विकत घेतली व परिधानसुद्धा केली. चला जय. मंदिराचा आतील परिसर देखील आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी आल्यानंतर कमालीची शांतता अनुभवायला मिळते. मंदिरातील देवतांचं दर्शन घेतल्यानंतर आज सायंकाळी आमचा परतीचा प्रवास असेल. तर मित्रांनो, गोव्यातील हा फेमस बीच कलंगूट बीच, या ठिकाणी बाहेरच्या देशातील अनेक पर्यटक येतात, परंतु यावेळेला सीझन नाही आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या थोडी कमी दिसते. परंतु बाय द वे आपण या बीचवरती जाऊन या बीचचा देखील अनुभव घेणार आहोत. तर मित्रांनो, सायंकाळ झालेली आहे आणि संध्याकाळचे आता 6 वाजले आहेत आणि आता आमचा परतीचा प्रवास आहे. या ठिकाणी ही व्हिडिओ आपण थांबवत आहोत. जय महाराष्ट्र.